एम्प्रेस गार्डन ज्या संस्थेमार्फत सांभाळलं जातं त्या संस्थेचा म्हणजे ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेचा मी मानद सचिव आहे, ऑनररी सेक्रेटरी आहे. माझं नाव सुरेश पिंगळे आणि या सहाय्यक सेक्रेटरी आहेत अनुपमा बर्वे. तर एम्प्रेस गार्डन ही बाग या संस्थेमार्फत चालवली जाते. या संस्थेचे अध्यक्ष आहेत प्रतापराव पवार, उपाध्यक्ष आहेत सुमनताई किर्लोस्कर आणि सुनीता कल्याणी आणि बाकीचे ट्रस्टी आहेत. त्याच्यामध्ये माधव गाडीळ आहेत, विजय केळकर आहेत, बापू महाजन आहेत. म्हणजे पुण्यातले वृक्षांच्यावर निसर्गावर प्रेम करणारे सगळे मंडळी आहेत. आणि विशेष असं की ही 40 एकराची बाग याला आम्हाला पुष्कळ खर्च येतो. ते सरकारकडनं 1 रुपया आम्हाला मिळत नाही. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडनं मिळत नाही, कॉर्पोरेशनकडनं मिळत नाही, कॅन्टोन्मेंटकडनं मिळत नाही किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मिळत नाही. आणि आम्ही आमच्या ताकदीवर आणि लोकांच्या सहभागावर ही बाग आम्ही चालवलेली असते. आणि त्या बागेमध्ये पुष्कळ उपक्रम होतात, त्याबद्दल मी आता जास्त बोलणार नाही. परंतु दरवर्षी आम्ही पुष्प प्रदर्शन घेतो आणि हे या पश्चिम भारतातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन असतं. आणि ते जानेवारीच्या शेवटी साधारणपणे आम्ही घेतो. 26 जानेवारीला लागून असं घेतो. त्याप्रमाणे यावेळेस देखील 24, 25, 26 आणि 27 या 4 दिवसामध्ये हे प्रदर्शन आहे. प्रदर्शनाचं उद्घाटन दिवसे आता ते कलेक्टर होते, आता दुसऱ्या पोस्टवर आहेत ते आहेत. आणि बक्षीस समारंभ 27 तारखेला संध्याकाळी आमच्या संस्थेच्या उपाध्यक्ष सुनीता कल्याणी यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये पुष्कळ प्रकारची फुलं मांडलेली असतात, रचना केलेल्या असतात आणि फुलांचे आणखीन कॉम्पिटिशन देखील घेतल्या जातात. त्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यामुळं या प्रदर्शनामध्ये केवळ पुण्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले सगळे लोक येतात पाहायला. एवढंच नव्हे तर दूरवरनं कर्नाटकमधनं म्हणजे हैदराबाद किंवा बेंगलोर ह्या भागातनं लोक येतात आणि उत्तरेकडनं देखील बरेचसे लोक येतात. त्याशिवाय ह्या प्रदर्शनामध्ये पुष्कळ गोष्टी आम्ही मांडलेल्या असतात. त्याच्याबद्दल जास्त बरोबर मॅडम सांगतीलच. परंतु त्या निमित्तानं निसर्गावर किंवा बाग बगीच्यावर प्रेम करणारी मंडळी इथे येत असल्यामुळं त्यांना उपलब्ध व्हाव्यात म्हणून गोष्टीही ठेवण्यासाठी स्टॉल मांडलेले असतात. त्यामध्ये नाना तऱ्हेची रोपं विकत मिळतात. ती रोपं वाढवण्याकरता लागणारे औषधं वगैरे लागतात. म्हणजे रोग प्रतिबंधक असतील किंवा कीटक प्रतिबंधक असतील ती औषधंही तिथे विकण्याची व्यवस्था केलेली आहे. असे जवळजवळ 50-60 स्टॉल्स तिथे असतात. त्यानंतर त्या 4 दिवसामध्ये लोक केवळ ते प्रदर्शनच पाहतात हे तर आहेच, परंतु बागेचा देखील तो अनुभव घेत असतात. आणि दिवसभर थांबणारी मुलं वगैरे असतात. तर मुलांच्या करमणुकीकरता आम्ही काही खेळ वगैरे घेतो तिथे. मुलांच्या करमणुकीकरता जादूचे प्रयोग दाखवतो किंवा काही दुसरी गाणी म्हटलेले लोक असतात आणि त्यांची करमणूक करण्याकरता पुष्कळ गोष्टी केलेल्या असतात. त्याच्याशिवाय खाण्याचे स्टॉल आम्ही मांडलेले असतात, नाना तऱ्हेचे स्टॉल्स असतात. परंतु विशेष सांगण्यासारखं हे की सिक्कीम आणि दार्जिलिंग ह्या भागातले देखील काही नर्सरीवाले त्यांच्या भागात होणारे आणि पुण्यामध्ये जास्त कष्ट करून वाढवता येतील अशी रोपं घेऊन इथं आलेले असतात. त्याचप्रमाणे केरळ आणि बेंगलोर आणि आंध्र प्रदेशमधनं काही भागातले लोक इथे नर्सरी त्यांचे काही विशेष रोपं वगैरे घेऊन विक्री करता आलेले असतात. तर हा 4 दिवस खरं म्हणजे निसर्गप्रेमींचा आणि पुष्पप्रेमींचा एक मेळावा असतो. आणि त्यामध्ये ह्या 4 दिवसामध्ये जवळजवळ 70 ते 80 हजार लोक हे प्रदर्शन पाहून जातात. आणि त्यामुळे त्यांच्यात म्हणजे एम्प्रेस गार्डन हे काही लोकांना माहीत नाही. दुर्दैवानं मी पाहतो लोकांना पुण्यातले मॉल्स माहिती आहेत परंतु एम्प्रेस गार्डन माहीत नाही. तर ते लोकांना एम्प्रेस गार्डन माहीत व्हावं, ह्या निसर्गामध्ये त्याने मुलांना घेऊन यावं म्हणून आम्ही खेळणी इथे लावलेली आहेत पुष्कळ. त्या मुलांच्यासाठी त्यांना या झाडांची माहिती व्हावी म्हणून झाडांची नावं तिथे लावलेली. एवढंच नव्हे तर QR कोड लावलेलं आहे. म्हणजे ज्याला जास्त आपल्याला जर अभ्यास करायचा असेल वृक्षांचा तर त्या QR कोडमधनं त्या वृक्षाचा सगळा इतिहास, त्याचे इंग्लिश, मराठी आणि बोटॅनिकल नावं ही त्यांना पाहायला मिळतात वगैरे. अशा पुष्कळ उपक्रम आम्ही संस्थेमार्फत करत असतो. त्याच्याशिवाय बागेकरता आम्ही क्लासेस देखील घेतो.
म्हणजे ज्यांना बाग करायची असेल, घरामध्ये का बाग करायची असेल किंवा भाजीपाल्याची बाग करायची असेल तर त्याच्यासाठी क्लासेस वगैरे देखील घेत असतो. तर ह्या निमित्तानं सगळे आपण आलात, तुमचं मी स्वागत करतो. आणि यामध्ये आम्ही काही स्पर्धा घेत असतो त्याच्याबद्दल आणि प्रदर्शनाबद्दल आमच्या सहकारी अनुपमा बर्वे ह्या सांगतील. नमस्कार. सध्या असं लक्षात आलंय की पुण्यामध्ये IT इंडस्ट्री जोरात आहे म्हणा. त्या लोकांना शनिवार रविवार सुट्टी असते, तर मुलांना घेऊन बागेमध्ये जाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे इथे काय आहे, ही बाग लांब आहे. लांब म्हणजे आता तुम्ही कुठे राहता त्याच्यापासून ते म्हणजे काय म्हणायचं त्यावरती अवलंबून आहे, पण साधारणपणे ही लांब वाटते लोकांना. पण तरी पण आजकाल मुलांना बागेमध्ये घेऊन जाण्याचं प्रमाण वाढलंय. तर आम्ही इथे एक ड्रॉइंग आणि पेंटिंग आणि हँडरायटिंगची कॉम्पिटिशन घेतो. 2 गट असतात, पहिलं 5 ते 8 आणि 9 ते 15, 15-16. तर ती ड्रॉइंग कॉम्पिटिशन उद्या आहे, उद्याच्या रविवारी 12 तारखेला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका वेळेला आमच्याकडे 800 मुलं भाग घेतात एका वेळेला. म्हणजे खूपच रेकॉर्ड ब्रेक झाला, अजूनही जास्ती होते. पण त्या मुलांचा उत्साहही खूप असतो आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांचा उत्साह खूप असतो, जो आवरणं आम्हाला कठीण होतं काही वेळेला. तर ती कॉम्पिटिशन उद्या आहे, जे ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि हँडरायटिंग कॉम्पिटिशन. ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाल्यानंतर हँडरायटिंग कॉम्पिटिशन. आणि या सगळ्याला आमच्याकडे बक्षिसं असतात. आणि जे प्राईज विनिंग पेंटिंग्स काय जी केलेली असतात ती आम्ही तिथे डिस्प्ले करतो. आणखीन ज्यांना म्हणजे आम्ही सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले असतात, त्यामुळे ज्याला प्राईज मिळेल त्याला इंडिव्हिज्युअल फोन जातो आमच्याकडनं. आणि त्यामुळे ते समारंभाला म्हणजे बक्षीस समारंभाला येतात. त्याच्यानंतर आम्ही ॲक्च्युली जेव्हा प्रदर्शन सुरू होतं म्हणजे 24 तारखेला, तेव्हा आमच्याकडे फ्लावर शो असतो, म्हणजे कट फ्लावरचा. तर तो गुलाबाचा मोस्टली असतो. तर गुलाबामध्ये आम्ही बऱ्याचशा कॅटेगरीज केल्या आहेत आणि बरेच क्लासेस आहेत. त्यामध्ये एक सिंगल फ्लावर म्हणजे एका दांडीवर एकच फूल मोठं असं एक आहे. त्याच्यामध्ये रंगानुसार क्लासेस केलेले असतात. म्हणजे जेवढे रंग आहेत, एक 7-8 रंगाचा आम्ही करतो, तेवढ्या 7-8 रंगाच्या फुलांना बक्षिसं असतात. 2 बक्षिसं असतात. आणि जमलं तर म्हणजे जजिंग करताना जजेसना वाटलं की अजून काही द्यायला हरकत नाही, खूप संख्येने फुलं आली तर आम्ही बक्षीसही वाढवतो. त्यानंतर फ्लावर अरेंजमेंट म्हणून एक सेक्शन आहे, तिथे बऱ्याच आपल्या महिला भाग घेतात आणि खूप क्वालिटी त्याची खूप चांगली असते त्या अरेंजमेंटची. कारण आपल्या इथे इकेबाना वगैरेचे क्लासेस आहेत, गावामध्ये इंदुताई टिळक त्यांचे क्लासेस आहेत, म्हणजे त्यांच्या नावाने चालवतात. तर तिथे जाणाऱ्या महिला आपल्याकडे भाग घेतात. दुसरं आहे की कॅक्टस वगैरे हे जे प्रकार आहेत की ते इथे थोड्या प्रमाणावर दिसतात, पण त्यांची पण आम्ही एक क्लास केलेला असतो, त्याच्यामध्ये त्यांनाही बक्षिसं मिळतात.